माझी हीच भूमिका आहे की अप्पर तहसील नंतर मोहोळ किंवा कामठी कुरुल भागात जो लोकांना जे सविस्तर पडतं सोयीस्कर पडतं ते त्या ठिकाणीच असायला पाहिजे. कुठेतरी टोकाला घेऊन जात असाल तर त्याचा मी ठामपणे या ठिकाणी विरोध करते. नुकतंच मला खासदार म्हणून मोहोळनी एवढा मोठा लीड दिला आणि जेव्हा परवा मुख्यमंत्री पंढरपूरला आले होते तेव्हा पण मी त्यांना स्वयंस्पष्ट पत्र दिलं होतं की जिथे आहे तिथेच असायला पाहिजे. ते अंदर किंवा कोणत्याही अशा टोकाच्या भागात नेलेलं आम्हाला चालणार नाही आहे. मागच्या आठवड्यात पुन्हा एकदा त्यांना पत्र दिलं. ते दिल्लीला येणार होते पण त्यांचा दौरा रद्द झाला. आता या येणाऱ्या आठवड्यात 15 ऑगस्टला नंतर मी त्यांना भेटून हे करून घेणार आहे. पण काही ठिकाणी असं झालं की काही ग्रुप जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले होते आणि मुख्यमंत्री म्हणाले ठीक आहे मी हे थांबवतो. पण हे लोकांना थोडंसं दिशाभूल करण्याची ही टॅक्टिक असावी. कारण जोपर्यंत GR रद्द नाही आणि मी सविस्तर अधिकाऱ्यांशी पण ह्याबद्दल बोलले आहे. जोपर्यंत GR रद्द होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया थांबणार नाही. फोनवर तुम्ही कितीही बोललात पण जर GR तुम्ही रद्द करत नाही तर तुमची आतमधून मिलीभगत आहे. लोकांच्या बरोबर खेळी खेळण्यात येत आहे. ते लोक राजकारण करतायत महायुतीच्या माध्यमातून आणि हे सगळं एकत्रित आहे आणि लोकांना वेठीस धरतात. असं होत असेल तर मी सोलापूर लोकसभेची खासदार म्हणून हे खपवून घेणार नाही आणि मी सर्वसामान्यांसाठी लढेन. जे ह्या मागे राजकारण करतायत त्यांना पण मी सांगू इच्छिते की ह्याच्यात राजकारण करण्याची किंवा येणाऱ्या विधानसभेचा विषयच नाही आहे. हा विषय आहे अप्पर तहसील अशा ठिकाणी झालं पाहिजे जे लोकांना सोयीस्कर पडेल. त्यासाठी मी लढतो आणि म्हणून मी खासदार म्हणून ते अप्पर तहसील मोहोळ किंवा कामठी कुरुल या भागात सोडून दुसरीकडे कुठेही होऊ देणार नाही. म्हणजे एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी समितीची दिशाभूल केली असं 100% दिशाभूल. कारण का रद्दच झाला नाही ना GR. तुम्ही फोनवर बोलता आणि मग अधिकारी म्हणतात की हे रद्द नाही कैंसिल जब तक होता नहीं है तब तक कुछ नहीं हो सकता. मी जसं म्हणाली तसं मी सर्वसामान्यांसाठी लढतो. मला कोणाची नावं ह्यांची नावं त्यांची नावं घ्यायची नाही आहेत. मला सर्वसामान्यांनी मतदान दिलं आहे. सर्वसामान्यांचा माझ्याकडून अपेक्षा आहेत आणि मी त्यांचा विश्वास साध्य करणार म्हणजे करते. थँक्यू.